नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा सायकोलॉजी ऑफ प्रोफेशनल रिलेशनशिप, ज्यालाच आपण व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयाचं अति महत्त्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, संस्थांमधील सत्ता, राजकारण, संघर्ष व वाटाघाटी या संकल्पनाचा विस्तार करा आणि त्याचा काय करायचा आपल्याला आढावा घ्या. असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो किंवा नुसतं संस्थांमधील सत्ता किंवा अ, राजकारण या विषयावर किंवा संघर्ष व वाटाघाटी या विषयांवर असं वेगवेगळ्या प्रकारचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता जास्त आहे. परंतु मी काय केलेलं आहे, सगळे प्रश्न एकाच प्रश्नामध्ये हे करून तयार करून तो प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजे संस्थांमधील सत्ता, राजकारण, संघर्ष व वाटाघाटी या संकल्पना. तर ह्या संकल्पना तुम्हाला सेपरेट पण विचारल्या जातील किंवा काही प्रश्नामध्ये त्या एकत्र पण विचारल्या जातील. तर आपण अभ्यासतो आहोत संस्थांमध्ये सत्ता, राजकारण, संघर्ष व वाटाघाटी या संकल्पनाचा सविस्तर आढावा. आता संस्था म्हणजे काय? संस्था म्हणजे केवळ यंत्रणा किंवा नियमांचे जाणे नसून ती विविध व्यक्ती, गट आणि त्यांचा परस्पर नातेसंबंधांवर आधारलेली असते. संस्थेमध्ये काम करताना व्यक्तींच्या वर्तनावर सत्ता, राजकारण, संघर्ष आणि वाटाघाटी या घटकांचा काय होतो, मोठा प्रभाव होतो. हे घटक संस्थात्मक कार्यप्रणाली, निर्णय प्रक्रिया आणि कामगिरी परिणाम घडवतात. त्यामुळे या संकल्पनांचा अभ्यास करणं संस्थात्मक मानसशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. इथे तिथे व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्ता म्हणजे इतरांच्या वर्तनावर प्रभाव टाकण्याची किंवा त्यांना आपल्या इच्छेनुसार वागण्यास प्रवृत्त करण्याची क्षमता होय. आता संस्थात्मक राजकारण म्हणजे काय? तर संस्थेमध्ये वैयक्तिक किंवा गटहितासाठी सत्ता व प्रभावाचा वापर करणे होय. संघर्ष म्हणजे काय? संघर्ष म्हणजे व्यक्ती किंवा गटांमध्ये उद्दिष्ट, हितसंबंध किंवा मूल्यांबद्दल मतभेदांमध्ये निर्माण होणारी तणावपूर्ण स्थिती. कुठली स्थिती? तणावपूर्ण स्थिती. आता वाटाघाटी म्हणजे दोन किंवा अधिक पक्षांमध्ये परस्पर सहमती साधण्यासाठी केलेली चर्चा किंवा सौदेबाजीची प्रक्रिया. आता संस्थांमध्ये सत्ता, राजकारण, संघर्ष व वाटाघाटी याचा आपण सविस्तरता आढावा हे एका विविध पॉइंटमध्ये घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यातील पहिला आहे संस्थांमध्ये सत्तेची संकल्पना. संस्थेमधील काय आहे? सत्तेची संकल्पना. आता त्यातला पहिला पाहतो आपण, विश्लेषण करूया. संस्थांमध्ये सत्ता ही औपचारिक पद, अधिकार, अनुभव, ज्ञान किंवा व्यक्तिमत्वावर आधारित असते. व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अधिक सत्ता असते. सत्तेचा योग्य वापर संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीस मदत करतो.